नमस्कार. आज आपण कर्वेनगर वारजे परिसरामध्ये विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकरता, विद्यार्थ्यांकरता, तरुणांकरता जे वाचन कट्टा उभारले आहेत, या वाचन कट्टा संदर्भात आपल्या समोर माहिती देण्याकरता मी उभा आहे. आज आपण प्रभागामधीलच म्हणजे कर्वेनगर परिसरातीलच शाहू कॉलनी परिसरात उभा असलेले तयार केलेल्या वाचन कट्ट्यापाशी उभे आहोत. ही वाचन कट्टा करण्याची कन्सेप्ट साधारण 1-2 वर्षापूर्वी आम्हाला एका नागरिकांनी सुचवली. पण जसं जग बदलतंय त्याच पद्धतीने ह्या सर्व पूर्वीच्या सवयी सुद्धा बदलत चालल्या. पण कुठेतरी ही संस्कृती परत आली पाहिजे, हा दृष्टिकोन आणि ही संकल्पना मनात होती. ती प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं आणि प्रभागामध्ये 5 ठिकाणी हा ज्येष्ठ नागरिकांचा वाचन कट्टा आणि तरुणांकरता असलेला वाचन कट्टा आम्ही निर्माण केला आहे. प्रभागामधील हिंगणे होम कॉलनी परिसर, वारजे येथील चौधरी मनपा शाळेलगत शाहू कॉलनी येथील हा ज्येष्ठ नागरिक वाचन कट्टा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील इंगळे नगरच्या लगत असलेला निळकंठ मित्र मंडळाच्या येथील वाचन कट्टा, अशा प्रभागामध्ये सुरुवातीला 4 वाचन कट्टे आपण तयार केले. आज या वाचन कट्ट्यावर आम्ही सर्व वृत्तपत्र मराठी आणि इंग्लिश स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. दररोज सकाळी 6:30 वाजता या वाचन कट्ट्यावर वृत्तपत्र येतात आणि प्रत्येक वाचन कट्ट्यावर लाईटची सुद्धा व्यवस्था केली. या वाचन कट्ट्यामुळे अनेक परिसरातील तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सकाळी संध्याकाळी येऊन बसतात आणि त्यांचा एकमेकाशी संवाद होतो, विचारांची देवाणघेवाण होते आणि ही वाचनाची संस्कृती सुद्धा आज वाढताना दिसत आहे.